विचार करा, तुम्ही मध्यरात्री एका निर्जन घाटातून गाडी चालवत आहात. मुसळधार पाऊस पडतोय. अचानक तुम्हाला जाणवतं की तुमच्या कारच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलंय. तुम्ही मागे वळून पाहता तर ती एक अनोळखी व्यक्ती आहे, जी शांत बसून फक्त तुमच्याकडे टक लावून पाहतीये. ती भूत नाहीये तर जिवंत माणूस आहे. पण तिच्या हातात एक धारदार शस्त्र आहे आणि ती तुम्हाला गाडी थांबू देत नाहीये. पुढील 30 मिनिटं तुमचं आयुष्य फक्त त्या कारच्या हँडब्रेक आणि स्टिअरिंगवर अवलंबून आहे. पुढे जे घडतं त्यानं तुमच्या अंगावर काटा येईल. पण त्यासाठी प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन म्हणजेच घंटीवर क्लिक करून टाका. म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. रात्रीचे 1:45 झाले. निनाद आपली कार घेऊन मुंबई गोवा हायवेच्या एका निर्जन घाटातून चाललाय. बाहेर इतका पाऊस आहे की समोरील रस्ता धुसर दिसतोय. घाटात मोबाईलचं नेटवर्क पूर्णपणे गायब झालंय. कारच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश धुक्याला चिरत पुढे जातोय. निनाद दमलेला आहे. त्याला झोप येऊ नये म्हणून तो कारचा मधला आरसा स्वतःकडे ऍडजस्ट करतो. पण जशी त्याची नजर आरशात जाते, त्याचा पाय अचानक जोरात ब्रेकवर पडतो. कार रस्त्याच्या कडेला एका मोठ्या धक्क्यासह थांबते. कारच्या मागच्या सीटवर अगदी मध्यभागी एक माणूस बसलाय. त्याने काळ्या रंगाचे रेनकोट घातले. चेहरा हुडीने झाकलेला आहे. तो माणूस कोणताही आवाज न करता अत्यंत शांतपणे निनादकडे पाहत राहतो. निनादचे हृदय जोर जोरात धडधडू लागतं. तो मागे वळून पाहत नाही, पण आरशातून त्या माणसाचं निरीक्षण करतो. तो माणूस भूत नाही, कारण त्याचा ओला झालेला रेनकोट आणि त्यातून टपकणारे पाण्याचे थेंब कारच्या सीटवर स्पष्ट दिसत आहेत. तो माणूस गाडीत कधी आणि कसा बसला? निनादनं अर्ध्या तासापूर्वी एका ढाब्यावर गाडी थांबवली होती. कदाचित तो तेव्हा चोरून मागे बसला असावा. निनाद हळूच कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा विचार करतो. पण त्याच क्षणी मागच्या सीटवरून एक धातूचा तीक्ष्ण आवाज येतो. तो माणूस आपल्या खिशातून एक लांब धारदार चाकू काढतो आणि तो निनादच्या सीटच्या मागे स्पर्श करतो. तो माणूस एकही शब्द बोलत नाही. तो फक्त चाकूने पुढच्या दिशेने म्हणजे गाडी पुढे चालव असा इशारा करतो. त्याचे डोळे थंड आणि क्रूर आहेत. निनादला समजतं की जर त्याने आरडाओरडा केला किंवा पळायचा प्रयत्न केला तर तो चाकू थेट त्याच्या मानेत उतरेल. निनाद थरथरत्या हाताने पुन्हा गिअर टाकतो आणि गाडी पुढे काढतो. आता कार ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने घाटातून धावतीये. निनादचं डोकं चक्रावून गेलंय. हा माणूस कोण आहे? याला काय हवंय? पैसे की कार? जर याला मारायचंच असतं तर याने गाडी थांबलेली असतानाच मारलं असतं. याचा अर्थ याला या घाटातून कुठेतरी सुरक्षित बाहेर पडायचं. घाटात एक तीव्र वळण येतं. निनाद विचार करतो की जर त्याने गाडी जोरात कुठेतरी ठोकली तर कदाचित हा माणूस जखमी होईल आणि त्याला पळायला संधी मिळेल. पण वेग वाढवताच मागचा माणूस चाकू थेट निनादच्या मानेच्या त्वचेला टिकवतो. चाकूचे थंड पाते मानेला लागताच निनादचा थर कापूरतो. तो पुन्हा गाडीचा वेग नियंत्रित करतो. बाहेरचा पाऊस आणखी वाढतोय. अचानक समोरच्या रस्त्यावर पोलिसांचे एक बॅरिकेड दिसतं. लांबून पोलिसांच्या गाडीचा लाल निळा दिवा लुकलुकताना दिसतो. निनादच्या जीवात जीव येतो. तो विचार करतो की आता ती गाडी थेट पोलिसांसमोर थांबेल. कार पोलिसांच्या बॅरिकेडच्या जवळ पोहोचते. निनाद इंडिकेटर चालू करतो आणि गाडी डाव्या बाजूला दाबू लागतो. पण मागचा माणूस हुशार आहे. त्याला निनादचा प्लॅन कळतो. तो मागून डाव्या हातानं निनादचा गळा दाबतो आणि उजव्या हाताने चाकू निनादच्या पोटाच्या दिशेने रोखतो. त्याचा रोख स्पष्ट आहे.
जर गाडी थांबवली तर पोलिसांपर्यंत पोहोचण्याआधीच निनादचा गेम होईल. निनाद गाडी थांबू शकत नाही. तो पोलिसांच्या अगदी जवळून बॅरिकेड बाजूला सारून गाडी तशीच पुढे पळवतो. पोलीस मागे ओरडतात, पण कार वेगाने अंधारात गायब होते. निनादच्या डोळ्यातून पाणी येतं. त्याने मदतीची एकमेव संधी गमावली आहे. आता घाटाचा रस्ता संपत आलाय आणि समोर एक मोठा टोल नाका दिसतोय, जिथे खूप प्रकाश आणि माणसं आहेत. मागचा माणूस आरशातून टोल नाका पाहतो. त्याला कळून चुकतं की आता तो पुढे जाऊ शकत नाही. तो चाकू निनादच्या मानेवरून हटवतो आणि गाडीच्या खिडकीची काच खाली करतो. टोल नाक्याच्या अगदी 200 मीटर आधी अंधारात तो माणूस निनादच्या खांद्यावर थाप मारतो. गाडी थांबवण्याचा तो इशारा असतो. निनाद गाडीचा ब्रेक दाबतो. तो काळा रेनकोट घातलेला माणूस गाडीचा मागचा दरवाजा उघडतो. उतरण्यापूर्वी तो पहिल्यांदाच आपला चेहरा होडीमधून बाहेर काढतो. त्याचा चेहरा पाहून निनाद थिजून जातो. तो माणूस दुसरा कोणी नसून आज संध्याकाळी टीव्हीवर दाखवलेला एक सायको किलर आहे, जो जेलमधून पळाला होता. पण धक्कादायक गोष्ट ही नाही. धक्कादायक गोष्ट ही आहे की त्या माणसाच्या चेहऱ्यावर भीती नाही, तर एक गूढ आहे. तो निनादकडे पाहतो. खिशातून निनादचे पाकिट काढतो, जे त्याने मागच्या सीटवर चोरून काढलं होतं. तो पाकिटातील निनादचे आधार कार्ड पाहतो आणि अत्यंत संत आवाजात म्हणतो, तुझं ड्रायव्हिंग आवडलं निनाद. पत्ता कळालाय. पुन्हा भेटू. तो माणूस कारमधून उतरतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलाच्या अंधारात गायब होतो. निनाद सुन्न होऊन तिथेच बसून राहतो. तो वाचलाय, पण त्याचा थरार संपलेला नाही, कारण तो माणूस आता त्याच्या घराचा पत्ता घेऊन गेलाय. तुर्तास इतकंच. तुम्हाला अशाच गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्र या माझ्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.